जो करिअर अकॅडमीत आपले स्वागत आहे. आज आपण 15 जुलैच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यावरील माहिती बघणार आहोत. त्या अगोदर जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरू करूया. बघा पहिला प्रश्न. महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 7 सदस्यीय समितीमध्ये त्यांचे जे काही अध्यक्ष कोण आहेत बघा. याचे जे अध्यक्ष आहेत त्या न्यायमूर्ती रंजना देसाई आहेत. यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघू बघा इकडं. महाराष्ट्रात समान नागरिक कायद्याचा जे काही मसुदा तयार करण्यासाठी शासनाने जी 7 सदस्यीय तज्ञ समिती नेमली आहे, या समितीच्या म्हणजे अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, राज्यघटनेच्या कलम 44 नुसार देशातील सर्व नागरिकांना समान नागरिक कायदा लागू करणे हे राज्याचे मार्गदर्शक तत्व आहे. हे कलम लक्षात ठेवा, कलम 44. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. स्वतंत्र भारतामध्ये समान नागरिक कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं जे उत्तर आहे ते उत्तराखंड आहे. तर थोडी माहिती बघा. उत्तराखंड हे स्वतंत्र भारतामध्ये ऐतिहासिक पाऊल उचलत समान नागरिक कायदा विधेयक मंजूर करून ते लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केले ऑर्बिटर क्लास रॉकेट कोणते? त्याचं उत्तर आहे विक्रम 1. ठीक आहे. तर बघा याची थोडीशी माहिती बघू उत्तरामध्ये. स्कायरूट एरोस्पेस या खाजगी कंपनीने विकसित केलेले विक्रम 1 हे भारताचे पहिले संपूर्ण खाजगी उपग्रह प्रक्षेपक रॉकेट आहे. भारतीय अंतराळ क्षेत्रात हा मोलाचा दगड आहे. म्हणजे महत्वाचं आहे की भारताचं पहिलं जे काही खाजगीरित्या विकसित केलेले रॉकेट कोणतं, तर ऑर्बिटर क्लास. थोडीशी माहिती बघू याच्याबद्दल. भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केले ऑर्बिटर क्लास रॉकेट विक्रम 1 आहे. हे रॉकेट हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप द्वारे विकसित केले गेले आहे. विक्रम 1 बाबतची थोडी काही महत्वाची जी काही वैशिष्ट्ये बघून घेऊ. याची जी कंपनी आहे ती कोणती आहे, तर स्कायरूट एरोस्पेस. ठीक आहे. ठीक आहे. याची जी क्षमता आहे ते हे रॉकेट 350 किलो पर्यंतचे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत, ज्याला की आपण लो अर्थ ऑर्बिट म्हणतो, इथपर्यंत वाहून नेण्यास सक्षम आहे. याचं वैशिष्ट्य बघितलं तर कार्बन कंपोजिट सामग्रीपासून बनलेले हे रॉकेट अत्यंत म्हणजे वजनाने हलके, मजबूत आहे आणि या 3D प्रिंटेड इंजिनचा वापर करण्यात आलाय. आणि या रॉकेटच्या पहिल्या ऐतिहासिक चाचणी उड्डाणाला मिशन आगमन असे नाव देण्यात आले. महत्वाचं आहे. कोणतं नाव दिलं आहे, तर मिशन आगमन. पुढचा प्रश्न बघा. जुलै 2026च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा जगामध्ये कितवा प्रश्न आहे? अशा प्रश्न महत्वाचा आहे बघा. ऑप्शन क्रमांक 1 70, 75, 80 आणि 175. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 80 व भारताचं स्थान आहे. ठीक आहे. तर थोडीशी याच्याबद्दल माहिती बघून घेऊ आपण. इंडेक्स मध्ये 2026 नुसार भारताची रँकिंग 75 आहे. तो पहिल्या स्थानावर आहे ते सिंगापूर, दुसऱ्या स्थानावर जपान व दक्षिण कोरिया. या रिपोर्ट नुसार इंडेक्स नुसार पाकिस्तानचा 98वा क्रमांक आहे, तर अफगाणिस्तानचा पासपोर्ट मध्ये सर्वात कमकुवत. हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये 2025 नुसार भारताची जी रँकिंग होती ती 85 होती आणि प्रथम स्थानी सिंगापूर आणि द्वितीय स्थानी जपान होती. या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्वाची माहिती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे एविक्ली बेसल इन्सुलिन कोणत्या कंपनीने लॉन्च केलेले आहे? तर याचा आहे नोव्होनॉर्डिक्स. तर याच्याबद्दल थोडीशी माहिती बघा. बद्दल यापूर्वी मधुमेहाच्या रुग्णांना दररोज इन्सुलिन टोचावे लागत होते. ठीक आहे. मात्र या नवीन शोधामुळे रुग्णांना आता आठवड्यातून फक्त एकदाच इन्सुलिन घेण्याची गरज पडेल, ज्यामुळे उपचाराचा ताण अत्यंत कमी होणार आहे. ठीक आहे. थोडीशी पुढचा प्रश्न बघा. मानव आणि महाभारत हे आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्र नुकतेच खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे बिश्केक, किर्गिस्तान. तर थोडी माहिती बघा. किर्गिस्तान देशाची राजधानी बिश्केक येथे मानव आणि महाभारत हे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सभ्यता अभ्यास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. याद्वारे मध्य आशिया आणि
भारतीय ऐतिहासिक वारसा यांच्यातील प्राचीन संबंधाचा सखोल अभ्यास केला जाईल, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. जगातील पहिली पूर्णपणे कृत्रिम पेशी कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केली? तर याचं उत्तर आहे अमेरिका. थोडीशी माहिती बघा. अमेरिकेच्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत मानवनिर्मित रसायनांचा वापर करून पूर्णपणे नियंत्रित कृत्रिम पेशी विकसित केली आहे. वैद्यकीय आणि औषध निर्माण क्षेत्रामध्ये म्हणजे प्रचंड यामुळे काय होतील, महत्वाचे परिणाम असे होतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग, ज्याला की आपण NCRB म्हणतो, याचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचं उत्तर आहे अमित गर्ग. यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघा. वरिष्ठ IPS अधिकारी अमित गर्ग यांची राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. NCRB देशातील विविध गुन्ह्यांची आकडेवारी गोळा करणारी आणि त्याचे विश्लेषण करणारी महत्वाची केंद्रीय संस्था आहे. या संस्थेबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊ आपण. बघा, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो NCRB ही भारतीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक प्रमुख सहकारी संस्था आहे. लक्षात ठेवा, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत? तर गृह मंत्रालयाअंतर्गत. हे कार्यालय देशातील गुन्ह्यांची आकडेवारी गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम करते. NCRB बद्दल माहिती बघा. याची जी स्थापना आहे ती 1 मार्च 1986. याचं जे मुख्यालय ते नवी दिल्ली. आणि उद्देश काय? तर राष्ट्रीय गुन्हे माहिती नेटवर्कच्या माध्यमातून पोलीस ठाण्यांना जोडणे आणि क्राईम इन इंडियाचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करणे. याचं जे कार्य बघा महत्वाचं, गुन्हेगारीचे विश्लेषण करणे, तुरुंगातील कैद्याची आकडेवारी ठेवणे आणि विविध राज्यांमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणाची तुलना करून धोरण आखण्यास सरकारला मदत करणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. तिसरी भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद कोणत्या आंतरराष्ट्रीय शहरात पार पडली? तर याचं उत्तर आहे मेलबर्न. बघा, ही जी परिषद होती, म्हणजे शिखर परिषद होती, ती 2026 ची होती. याच्याबद्दल थोडीशी माहिती बघा इकडे. द्विपक्षीय संबंध, व्यापार, संरक्षण आणि हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यासाठी तिसरी भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरामध्ये पार पडली. त्याचं जे महत्वाचं जे कोणत्या विषयावर चर्चा झाली तर बघा, द्विपक्षीय संबंध, व्यापार, संरक्षण आणि हवामान बदल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघून घेऊ. प्रश्न क्रमांक 10. भारतामध्ये राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, 10 जुलै. बघा, निळी क्रांतीबद्दल थोडीशी माहिती. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील योगदान आणि मत्स्य शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 10 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. वैज्ञानिक मत्स्यपालनाचा पायरचना डॉक्टर KH अलीकुनी आणि डॉक्टर HL चौधरी यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. थोडीशी अजून माहिती बघून घेऊ आपण. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवसाबद्दल बघा, दरवर्षी 10 जुलै रोजी हा साजरा केला जातो. आणि महत्वाचं म्हणजे मत्स्यपालन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे मच्छीमार, मत्स्यपालक आणि शास्त्रज्ञांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या नील क्रांतीला चालना देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस का साजरा केला जातो? महत्वाचं बघा, ऐतिहासिक महत्व बघितलं तर 10 जुलै 1957 रोजी 10 जुलै 1957 रोजी भारतीय वैज्ञानिक डॉक्टर KH अलीकुनी आणि डॉक्टर HL चौधरी यांनी ओडिशातील अंगुल येथे पहिल्यांदा इंडियन मेजर कॉर्प या मॉर्शमध्ये प्रेरित जे काही समजा विन या तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग केला होता. मत्स्यपालनाची क्रांती बघा, या क्रांतीमुळे क्रांतिकारी शोधामुळे माशाचे कृत्रिमरित्या प्रजनन करणे शक्य झाले. यामुळे भारतात दर्जेदार माशांची पिल्ले मिळणे सोपे झाले आणि मत्स्यपालनाचा विस्तार पारंपरिक पद्धतीतून आधुनिक आणि शाश्वत व्यवसायात झाला. आपण जे काही आतापर्यंत प्रश्न बघितले थोडीशी शॉर्टकट मध्ये माहिती दिली. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.